गेल्या 100 वर्षापासून खामगाव जालना रेल्वे मार्गाची मागणी केली जात होती। ही मागणी खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आली आहे। 15 वर्षांपासून खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे। रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारला 50% निधी देण्यासंदर्भातचं पत्र सादर केलं होतं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 50% निधी देण्यासंदर्भात मान्यता दिली असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली। 100 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांची खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हावा म्हणून ही जी मागणी होती, आज खऱ्या अर्थानं ती पूर्णत्वास गेलेली आहे। गेली 15 वर्ष मी सातत्यानं लोकसभेमध्ये त्याच्यासाठी प्रयत्न केले। त्याचा सर्वे झाला, त्याचं एस्टिमेट तयार झालं, रेल्वे बोर्डाकडे ते सादर झालं आणि रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला 50% निधी देण्यासंदर्भातलं पत्र दिलं आणि आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांनी त्याला मान्यता देऊन आजच्या बजेटमध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाला 50% निधी देण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। तसं पत्र त्या ठिकाणी दिल्या जात आहे आणि ही मागणी आता पूर्ण होत आहे। याचा मला मनापासून त्या ठिकाणी आनंद आहे।